नारायण नारायण. आणि अशा प्रकारे बंधो दक्ष यांनी आपल्या आकलनाद्वारे आजवरच्या ज्ञानाद्वारे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि हे सिद्ध करून दाखवले की आपण या पदासाठी योग्य आहोत. नारायण नारायण. म्हणजे दक्ष हे प्रजापती होणार होते? होय देवी. माझ्या आराध्यांनी आणि श्री ब्रह्मदेवांनी ही परीक्षा पाहिली होती आणि बंधो दक्ष हे या पदासाठी आणि या कार्यभागाचे दायित्व घेण्यासाठी योग्य आहेत हे त्यांना कळले होते. आणि तो क्षण आला जेव्हा प्रजापती दक्ष यांना त्यांचे दायित्व सोपवले गेले. हे पिताश्री, श्री विष्णू, आपण आज मला प्रत्यक्ष दर्शन दिले. मी आज धन्य झालो. आम्ही आपली काय सेवा करू? प्रसूती, दक्षाची अर्धांगिनी म्हणून तुझे दायित्व तू आजपर्यंत उत्तम रीतीने पार पाडलं आहेस. यानंतर तुझे दायित्व वाढणार आहे. आपले कृपाशीर्वाद असावे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी मी माझे दायित्व विसरणार नाही. उत्तम. आज इथे आम्ही सर्वजण उपस्थित आहोत त्याला विशेष कारण आहे. आज आम्ही अत्यंत महत्त्वाची घोषणा करणार आहोत. ही घोषणा करण्यासाठी मी तुझे आराध्य श्री विष्णू यांना विनंती करतो. आपण जे सांगणार आहात ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. दक्ष, मी जे सांगेन ते ध्यान देऊन ऐक. होय प्रभो. आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ऐकावे. आज प्रथमच प्रजापती या पदाची रचना करण्यात आली आहे. प्रजापती म्हणजेच सृष्टीचा पालक. हे पद खूप मोठे आहे. या पदासाठी कुशल अशा संघटकाची आवश्यकता आहे. मी आणि श्री ब्रह्मदेव आम्ही दोघांनी मिळून या पदाची निर्मिती केली आहे. या निर्णयाची आवश्यकता पडण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. श्री ब्रह्मदेव, आपण सांगावे. श्री महादेव, हे फार मोठा काळ गहन ध्यानात आहे. त्यांना ध्यानातून बाहेर काढणे सोपे नाही. त्यांच्यावर सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व आहे. आज या शुभ प्रसंगी प्रजापती ह्या पदासाठी दक्ष याने काय ध्यानात घ्यावे हे सर्वांसमक्ष सांगण्याची भृगु यांना मी आज्ञा करतो. आपण आज्ञा केल्यानुसार मी भृगु दक्ष यांना प्रजापती पदाच्या कर्तव्याविषयी इथे कथन करत आहे. श्री महादेवांच्या कृपेने मला भविष्याचे जे ज्ञान झाले आहे, माझ्या दृष्टीस जे दिसते आहे, त्याच अनुषंगाने मी त्यांना काही सांगणार आहे. भृगु, आपण जे सांगाल त्यात विशेष असा अर्थ असेल हे गृहीत आहे. हे सांगताना या शुभ प्रसंगाचे गांभीर्य जपण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु माझे कथन हे स्पष्टच असणार आहे. हे प्रजापती दक्ष, आजपासून आपण या समस्त सृष्टीचे पालक आहात. प्रजापती अर्थात या सृष्टीतील सर्व जीवांचे माता पिता या नात्याने त्यांचे संगोपन करणे, त्यांचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
आपण प्रजेचे पिता प्रथम आणि आपल्या कुटुंबाचे पालक नंतर असणार आहात. मला हे मान्य आहे. ही पृथ्वी वैविध्याने नटलेली आहे आणि त्यातच तिचे सौंदर्य आहे. या सर्वांच्या अस्तित्वाचा आपण आदर करायला हवा. सर्वांचे अस्तित्व आपण मान्य करायला हवे. हे अस्तित्व मान्य करणे म्हणजेच आस्तिकता. आपण पूर्णांशाने आस्तिक असणे अपेक्षित आहे. मी ही आस्तिकता मान्य करतो. कुणाचे अस्तित्व जर आपण मान्य केले नाही तर ती नास्तिकता ठरेल. मी कोणाचेही अस्तित्व का नाकारेन भृगू? हे पाप माझ्याकडून घडणार नाही. हे प्रजापती, या सृष्टीमध्ये कुठलेही पाप घडते त्याचे आद्य कारण अहम असतो. अहंकार कुठल्याही शुभ गोष्टीचा नाश घडवतो. मी माझा अहंकार माझ्या कार्याच्या आड येऊ देणार नाही. प्रत्येक प्राणीमात्राचे स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचे आहे आणि कुणाचेही स्वातंत्र्य जोपर्यंत शुभाच्या आड येत नाही तोपर्यंत आपण ते जपावे. मी सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित राहील असे आचरण ठेवेन. आता प्रश्न येतो धर्माचा. कोणी कोणावर श्रद्धा ठेवावी, कोणी कोणाचे पूजन करावे, हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे. परंतु आपण कुणाच्याही श्रद्धेच्या आड येऊ नये. भृगू, आपण जे सांगत आहात त्या अर्थी भविष्यात जे काही घडणार आहे ते आपल्याला निश्चित काहीतरी ठाऊक आहे. आपण ते सांगावे. प्रजापती दक्ष, जोपर्यंत मला त्याविषयी आज्ञा होत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकणार नाही. हे दक्ष, तू केवळ या गोष्टीचे स्मरण ठेवावेस आणि त्याप्रमाणे आचरण करावेस तरी पुष्कळ आहे. असे काय घडणार आहे भविष्यात? कर्म हे तुझ्या हातात आहे. भविष्याची काळजी तू करू नयेस दक्ष. हे प्रजापती, श्री महादेव हे गहन ध्यानात असतात. म्हणून ते जे कार्य करतात त्या कार्याचा एक अंश पार पाडण्याची जबाबदारी आपणावर आहे. हे कार्य करताना आपल्याला सामर्थ्य लाभावे, शक्ती मिळावी म्हणून पंचमहाभूते आपल्या आज्ञेत कार्य करतील. परंतु या शक्तीचा उपयोग आपल्याला केवळ सृष्टीच्या कल्याणासाठीच करायचा आहे. आम्ही मॉप इसरू, पर ह्या इसरू देतात का? अजूनही चुकीचा पश्चाताप झालेला नाही. त्या संदर्भात क्षमाभाव नाही, अहंकार मात्र आहे. श्री महादेवांनी श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापून टाकले होते. का? तर त्यांच्या अहंकारामुळे. तुझ्या अहंकारामुळे काय होऊ शकतं ते बघ तू.